अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती 2026 साठी प्रश्नपत्रिका 14वी आता आपण डिस्कस करणार आहोत. पहिला प्रश्न, भारत सेवक समाज सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना कोणी केली? लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले, महात्मा फुले, दादाबाई नौरोजी. भारत सेवक समाज कोणी स्थापना केली आहे? भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना कोणी केली आहे? तर ते होते गोपाळकृष्ण गोखले यांनी. भारत सेवक समाज त्याचं इंग्लिश मधलं नाव आहे सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी. दोन्ही लक्षात ठेवा, दोन्हीवर प्रश्न येऊ शकतो. पुन्हा गोंधळ व्हायला नको की भारत सेवक समाज म्हणजे काय, सर्वंट ऑफ इंडिया ह्यातला गोंधळ व्हायला नको. कोणी स्थापना केली? गोपाळकृष्ण गोखले. कधी केली? 12 जून 1905 रोजी केली. ही झाली तारीख. कुठे केली? पुण्यामध्ये केली. हे झालं ठिकाण. आलं लक्षात? भारत सेवक समाज हे सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी स्थापना 12 जून 1905. कधी? तर पुणे येथे केले गोपाळकृष्ण गोखले. आता स्थापन केली पण त्याचा उद्देश पण विचारला जातो. कोणत्या उद्देशाने ही संस्था स्थापन केली? देशसेवेसाठी निस्वार्थी, प्रशिक्षित आणि समर्पित कार्यकर्ते तयार करण्यासाठी त्यांनी ही भारत सेवक समाज स्थापन केलं होतं. या संस्थेने शिक्षण, सामाजिक सुधारणा, सार्वजनिक आरोग्य आणि राष्ट्रीय जागृती या क्षेत्रात काम केलेलं आहे. आता गोपाळकृष्ण गोखलेने सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना 1905 ला केली. त्याचबरोबर डेक्कन एज्युकेशन सोसायटी 1994 ला स्थापना कोणी केली? बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर आणि त्यांच्या सहकार्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे 1884 ला. म्हणजेच काय, काँग्रेस स्थापन व्हायच्या 1 वर्ष आधी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना टिळकांनी आणि आगरकरांनी केली. एवढं लक्षात ठेवा. त्यासोबतच फुलेंची एक महत्वाची संघटना किंवा त्यांची कार्यापैकी एक म्हणजे सत्यशोधक समाज त्यांनी स्थापन केला. सत्यशोधक म्हणजे ट्रुथ फाइंडर, सत्य शोधणारा समाज. महात्मा फुलेंनी 1873 ला या संस्थेची स्थापना केली. तसेच पुणा सार्वजनिक सभा 1870. पुणा सार्वजनिक सभा गणेश वासुदेव जोशी ज्यांना सार्वजनिक काका म्हणून ओळखलं जातं. तर प्रश्न आला तर क्वेश्चन मध्ये ऑप्शन मध्ये गणेश वासुदेव जोशी आणि सार्वजनिक काका आलं तरी तुमची गफलत व्हायला नको. पुणा सार्वजनिक सभा 1870, गणेश वासुदेव जोशी. कित्तूर उठाव 1824 ला झाला. त्याचं नेतृत्व कोणी केलं आहे? कित्तूरचा उठाव म्हणतात. कित्तूरचा उठाव 1824 कोणी नेतृत्व केलं? राणी लक्ष्मीबाई, राणी चेन्नम्मा, बेगम हजरत महाल, वेणू नाचियार. कोणी केलं? तर राणी चेन्नम्मा. लक्षात ठेवा, राणी चेन्नम्मा. कित्तूरचा उठाव कधी झाला? 1824 ला. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध झालेल्या सुरुवातीच्या सशस्त्र उठावापैकी हा एक उठाव होता. कोणता? कित्तूरचा उठाव. नेतृत्व कोणी केले? राणी चेन्नम्मा यांनी केले. कुठे आहे हे कित्तूर? तर कर्नाटकामधील बेलगावी जिल्ह्यात हे ठिकाण आहे. कर्नाटकात आहे कित्तूर. एवढं लक्षात ठेवायचं. आणि तिथली ही राणी आहे राणी चेन्नम्मा. राजा मलसर्ज यांच्या निधनानंतर दत्तक वारसाला ब्रिटिशांनी मान्यता नाकारली. त्यामुळे राणी चेन्नम्मा यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला. त्यावेळी संघर्षात ब्रिटिश अधिकारी सेंट जॉन थॅकरे मारला गेला. एवढं डिटेल विचारलं जाणार नाहीये, पण तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं. कित्तूरचा उठाव 1824 ला राणी चेन्नम्माने नेतृत्व केलं आणि हे ठिकाण आहे कर्नाटकमध्ये. आणि अखेरीस काय झालं? राणी चेन्नम्मा यांना पकडलं गेलं आणि बेल होंगल किल्ल्यात कैद केलं आणि 1829 ला त्यांचा मृत्यू झालेला दिसून येतो. आता 1824 कित्तूरचा उठाव, राणी चेन्नम्मा लक्षात राहिलं तुमच्या. 1857 चा उठाव तुम्हाला माहिती आहे, राणी लक्ष्मीबाई यांनी नेतृत्व केलं होतं. 1857 च्याच उठावामध्ये लखनौ या ठिकाणाचं नेतृत्व बेगम हजरत महाल यांनी केलं होतं. आणि 1870 च्या दशकात शिवगंगा म्हणजे तमिळनाडूमध्ये हे ठिकाण आहे, तिथे वेलू नाचियार यांनी नेतृत्व केलं होतं. आता जिओग्राफीचा प्रश्न आहे हा. लू हे उष्ण व कोरडे वारे प्रामुख्याने भारताच्या कोणत्या भागात वाहतात? लू हे स्थानिक वाऱ्यांचे प्रकार आहेत. तुम्ही जिओग्राफी मध्ये शिकला असणार आहे. स्थानिक वाऱ्याचे प्रकार आहेत. लू हे आपले कोरडे आणि उष्ण वारे आपल्या भारतामध्ये वाहतं. लू हे उष्ण आणि कोरडे वारे आहे. कोणत्या भागात वाहतात? पश्चिम घाट, उत्तर भारतातील मैदानी प्रदेश, ईशान्य भारत, किनारी प्रदेश.
हे उत्तर भारतातील मैदानी प्रदेशात वाहणारे वारे आहे. लू लू म्हणतात त्याला. वारं कसं आहे? हे वारं अतिशय थंड आणि कोरडे स्थानिक वारे आहे. कोणत्या कालावधीत वाहतात? मे आणि जून. म्हणजे पाऊस येण्याच्या आधी मे आणि जून मध्ये वाहतात. प्रामुख्याने दुपारनंतर सुरू होतात ते सायंकाळीपर्यंत त्यांचा वाहण्याचा कालावधी असतो. आणि त्यांचं तापमान किती आहे? 45 डिग्री ते 50 डिग्री पर्यंत त्यांचं तापमान अनेकदा पोहोचलेलं आहे. म्हणूनच ते अतिशय उष्ण आणि कोरडे स्थानिक वारे म्हणून ओळखलं जातं. हे वारे थार वाळवंट आणि आसपासच्या कोरड्या प्रदेशातून वाहतात. आता कोणते राज्य आहेत ज्याला ते प्रभावित करतात? पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहारच्या काही भागात लू वारे वाहत असते. म्हणजेच कोणता भाग आहे हा? उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे. लू वारे वाहते लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, लाल रक्तपेशीचे म्हणजे आरबीसीचे आयुष्य साधारण किती दिवस असते? म्हणजे लाल रक्तपेशी किती दिवस जगते? हा साधारण प्रश्न आहे. किती दिवस जगते ही? 60 दिवस, 90 दिवस, 120 दिवस की 150 दिवस? त्याचं योग्य उत्तर आहे 120 दिवसाचा कालावधी लाल रक्तपेशीचा असतो. म्हणजेच रेड ब्लड सेल्स म्हणजेच आरबीसी. त्यांचं आयुष्य किती आहे? 120 दिवस जगत असतात. आरबीसीचे मुख्य कार्य काय? आरबीसी काय काम करते? तर हिमोग्लोबिनद्वारे ऑक्सिजन फुफ्फुसापासून शरीराच्या विविध भागापर्यंत पोहोचवण्याचं काम आरबीसी करते. सोबतच कार्बन डायऑक्साइड परत फुफ्फुसाकडे आणण्याचं काम करते. आलं लक्षात? हिमोग्लोबिनद्वारे, हिमोग्लोबिन काय आहे? एक प्रथिन आहे, आपल्या रक्तात असतं. त्याच्याद्वारे ऑक्सिजन घेऊन जायचं, फुफ्फुसापासून ऑक्सिजन घेऊन जायचा हिमोग्लोबिनद्वारे आणि शरीराच्या विविध भागापर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम आरबीसी करत असतात. आता हे ऑक्सिजन पोहोचवायचं काम करतं, पण कार्बन डायऑक्साइड परत फुफ्फुसाकडे आणलं जातं. कार्बन डायऑक्साइड आपण घेतो का? नाही. प्राणवायू कोणता आहे आपला? ऑक्सिजन. तर कार्बन डायऑक्साइड आपण बाहेर काढत असतो. म्हणून कार्बन डायऑक्साइडला परत फुफ्फुसाकडे आणण्याचं काम लाल रक्तपेशी करत असते. प्रौढ व्यक्तींच्या आरबीसी मध्ये केंद्रक म्हणजे न्यूक्लियस असते का? नाही. प्रौढ व्यक्तींच्या आरबीसी मध्ये न्यूक्लियस नसते. त्यामुळे हिमोग्लोबिनसाठी अधिक जागा उपलब्ध होते. 120 दिवसानंतर जुन्या आरबीसी प्रामुख्याने प्लीहा आणि यकृतमध्ये नष्ट होत असतात. ही लाईन अगदी महत्वाची आहे. 120 दिवस त्यांचा कालावधी आहे. बरोबर आहे. 120 दिवस. पण 120 दिवसानंतर त्यांचा मृत्यू किंवा नष्ट कुठं होतात त्या? तर प्लीहा किंवा यकृतामध्ये त्या नष्ट होत असतात. तसेच त्यांची मग निर्मिती कुठे होते? नवीन आरबीसीची निर्मिती लाल अस्थिमज्जेत म्हणजे रेड बोन मॅरो मध्ये सतत होत असते. कुठे निर्मिती होते? रेड बोन मॅरो मध्ये निर्मिती होते. तर त्यांचा मृत्यू किंवा नष्ट ह्या प्लीहा आणि यकृतात नष्ट होत असतात. आयुष्य किती आहे त्यांचं? 120 दिवस. डब्ल्यूबीसीचे आयुष्य काही तासापासून ते अनेक वर्षापर्यंत त्यांच्या प्रकारानुसार ठरतं की त्यांचं आयुष्य किती असणार आहे. तर प्लेटलेट्स म्हणजे रक्तबिंबिका किती दिवस टिकतात? किती दिवस जगतात? तर 7 ते 10 दिवस त्यांचा कालावधी असतो. आरबीसीची निर्मिती आता पाहिलं आपण लाल अस्थिमज्जा रेड बोन मॅरो म्हणतात त्याला आणि नाश कुठं होतो? प्लीहा किंवा यकृतात त्यांचा नाश होतो आणि याला प्लीहामध्ये मृत्यू होतो त्यांचा म्हणून याला ग्रेवयार्ड आरबीसीचे म्हटले जाते. झालं क्लिअर तुमच्या सगळ्यांना लाल रक्तपेशी विषय? चला पुढे जाऊ. मानवाच्या शरीरातील सर्वात लहान हाड कोणते आहे? कोणते आहे सर्वात लहान? शरीरातील आपल्या सर्वात लहान हाड कोणते आहे? फिमर, स्टेपीज, टिबिया की रेडियस? कोणता आहे? स्टेपीज. स्टेपीज हे योग्य उत्तर आहे. हे आपल्या कानातलं हाड असतं. स्टेपीज हे आपल्या शरीरातील सर्वात लहान हाड गणलं जातं. स्टेपीज हे मानवाच्या शरीरातील सर्वात लहान हाड आहे. ओके. हे मध्य कर्णात म्हणजेच मिडल इयर मध्ये असते आणि याची लांबी सुमारे 3 मिमी 3 मिमी हे जी लांबी असते. आता आपल्या कानात 3 श्रवण अस्थे असतात. किती असतात? कानात 3. त्यातली पहिली मॅलियस, इनकस आणि स्टेपीज. स्टेपीज हे 3 हाडे कानातील आपल्या असतात. लक्षात ठेवायचे ह्यातलं सगळ्यात छोटं स्टेपीज असायला हवं. असायला हवं नाही, आहेच ते. तर फिमर काय आहे? तर फिमर हे शरीरातील सर्वात मोठे आणि सर्वात लांब हाड आहे. आता तुम्हाला छोटं हाड कोणतं आहे? स्टेपीज हे तर समजलं. पण सगळ्यात मोठं आणि सर्वात लांब हाड कुठलं आहे? तर फिमर हे आपलं सगळ्यात मोठं हाड
असणार आहे. फिमर म्हणजे काय? आपल्या मांडीचं हाड. मांडीचं हाड आलं लक्षात तुमच्या? ते सगळ्यात मोठं हाड आहे. स्टेपीज सर्वात लहान हाड. टिबिया काय आहे? टिबिया आपल्या पायातील प्रमुख हाड आहे. तर रेडियस काय आहे? आपल्या मनगटाजवळील हाड, म्हणजे आपल्या मनगटात जे हाड असतं त्याला टिबिया म्हणतात आणि आपल्या पायातील हाड ते टिबिया ते आपल्या पायातील हाड असतं. सर्वात लहान हाड स्टेपीज, सर्वात लांब हाड फिमर म्हणजे मांडीचे हाड, सर्वात मजबूत हाड म्हणलं तरी फिमरच लिहून यायचं आहे. सर्वात लहान स्नायू म्हणजे कोणता? तर स्टेपिडियस. हा देखील मध्यकर्णात असतो. स्टेपिडियस सर्वात लहान स्नायू आहे. झालं क्लिअर? 2026 मध्ये भारताच्या 17व्या जनगणनेची तयारी कोणत्या मंत्रालयामार्फत केली जात आहे? वित्त मंत्रालय, गृह मंत्रालय, शिक्षण मंत्रालय की ग्रामीण विकास मंत्रालय? आता आपली जनगणनेची रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे. तुमच्या घरी पण माणसं येऊन तुमच्या घरातल्यांची माहिती वगैरे घेत असतील. ही कितवी गणना आहे? तर ही 17वी जनगणना आहे. कितवी? 17वी. तुम्हाला प्रश्न येईल, सध्या सुरू असलेली जनगणना कितव्या क्रमांकाची आहे? तर ही आहे 17व्या क्रमांकाची जनगणना आहे. कोण घडवून आणत आहे? तर गृह मंत्रालय जनगणना करत आहे. गृह मंत्रालय. कितवी आहे भारताची सध्या 17वी जनगणना? ऑफिस ऑफ रजिस्टर जनरल ऑफ सेन्सस कमिशनर इंडिया यांच्या मार्फत राबवली जाते. मंत्रालय गृह मंत्रालयात आहे, पण कोणामार्फत राबवली जाते तर ऑफिस ऑफ रजिस्टर जनरल अँड सेन्सस कमिशनर ऑफ इंडिया. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाअंतर्गत आहे, हे महत्वाचं आहे. जनगणनेचे नियोजन, माहिती संकलन, डेटा प्रक्रिया, अंतिम अहवाल प्रकाशित करण्याची जबाबदारी या संस्थेची असते. आता ह्या व्यतिरिक्त माहिती काय? पहिली भारतीय जनगणना संपूर्ण देशात कधी झाली होती? 1872 ला. तारीख लक्षात ठेवा. लॉर्ड मेयो यांच्या काळात. नियमित होती का? नाही, तरी पण ती पहिली गणली जाते. त्यावेळेस पहिला प्रयत्न जनगणनेचा झाला होता. कधी? 1872. लॉर्ड मेयो हा त्यावेळेस व्हॉइसरॉय किंवा गव्हर्नर जनरल होता. पहिली नियमित जनगणना कधी झाली? नियमित 1881 पासून. लॉर्ड रिपनचा कालावधी तो होता. लक्षात ठेवा, नियमित जनगणना कोणती आहे? 1881. पण पहिली भारतीय जनगणना जी की नियमित नव्हती 1872 ला झाली आहे. 1872 ला पहिली जनगणना झाली, पण ती नियमित होती का? नाही. त्याच्यानंतर जनगणना झाली का? नाही. पण 1881 पासून नियमित दर 10 वर्षांनी जनगणना व्हायला लागली, म्हणून ती पहिली नियमित जनगणना मध्ये मोजली जाते. 1881. भारतीय जनगणनेचे जनक कोण आहेत? फादर ऑफ सेन्सस तर हेनरी वॉल्टर. नाव लक्षात ठेवा. आता सध्या सेन्सस सुरू आहे तर त्याच्याविषयी तुम्हाला बॅकग्राऊंडचे प्रश्न येऊ शकतात. भारतीय सेन्ससचे जनक हेनरी वॉल्टर आहे. कोणते मंत्रालय? गृह मंत्रालय आहे. 2026 मध्ये भारताने सुरू केलेल्या मिशन मॉसम चा उद्देश काय आहे? कृषी उत्पादन वाढवणे, हवामान अंदाज व वातावरणीय संशोधन सुधारणे, जलसंधारण, वन संवर्धन. 2026 चा उपक्रम आहे मिशन मौसम. ज्यावरून समजतंय आपलं बी उत्तर बरोबर असणार आहे. हवामान व अंदाज वातावरणीय संशोधन करायचं आहे. जर एक्सप्लेनेशन मी काय देत नाहीये, कारण समजतंय लगेच कशासाठी ते उपक्रम आहे. आता इकॉनॉमीचा प्रश्न पाहू. स्टॅगफ्लेशन म्हणजे काय? स्टॅगफ्लेशन महागाई कमी करणे, आर्थिक वाढ आणि महागाई दोन्ही वाढणे, आर्थिक मंदी आणि महागाई एकाच वेळी असणे, बेरोजगारी पूर्णपणे संपणे. काय आहे स्टॅगफ्लेशन? आपण एक्सप्लेनेशन पाहू. आर्थिक मंदी आणि महागाई एकाच वेळी जर असेल तर त्याला स्टॅगफ्लेशन ही संज्ञा वापरली जाते. कोणती संज्ञा? स्टॅगफ्लेशन. काय म्हणजे? तर स्टॅग्नेशन म्हणजे आर्थिक स्थिरता असते. आर्थिक स्थिरता म्हणजे स्टॅग्नेशन आणि इन्फ्लेशन म्हणजे काय? महागाई. हा दोन्ही शब्द एकत्र केला तर स्टॅगफ्लेशन तयार होतो. म्हणजेच काय होणार आहे? तुमच्याकडे आर्थिक स्थिरता म्हणजे मंदी पण असणार आहे आणि महागाई पण असणार आहे. स्टॅगफ्लेशन. यामध्ये काय होतं? आर्थिक वाढ मंदावते, बरोबर. अर्थव्यवस्था स्थिर राहते. महागाई मात्र वाढत राहते. बेरोजगारीही वाढलेली असते. ही सिच्युएशन असेल तर त्याला स्टॅगफ्लेशन म्हटलं जातं. ही परिस्थिती सरकार आणि केंद्रीय बँकेसाठी नियंत्रणात आणणे कठीण असते.
भारतातील चलनविषयक धोरण मॉनिटरी पॉलिसी किती सदस्यांची एमपीसी ठरते, म्हणजे किती सदस्य मॉनिटरी पॉलिसी मध्ये असतात. मॉनिटरी पॉलिसी कमिटी किती सदस्य असतात? 6 सदस्य असतात मॉनिटरी पॉलिसी मध्ये. काय आहे मॉनिटरी पॉलिसी? मॉनिटरी पॉलिसी कमिटी हे भारतातील चलनविषयक धोरण म्हणजे मॉनिटरी पॉलिसी ठरवणारी समिती आहे. कोणाच्या अंडर? तर ही भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे आपली आरबीआयच्या अंतर्गत एमपीसी सेट केली जाते. मॉनिटरी पॉलिसी कमिटी म्हटलं जातं. स्थापना कधी झाली तिची? 2016 ला एमपीसीची स्थापना झालेली आहे. कायद्याचा आधार कोणता आहे? तर भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम 1934 मध्ये सुधारणा करून 2016 ला मॉनिटरी पॉलिसी कमिटीची स्थापना करण्यात आली. टोटल सदस्य किती आहेत? त्यात 6 सदस्य असणार आहेत. या 6 सदस्यापैकी आरबीआय कडून 3 सदस्य असतात, तर भारत सरकारकडून 3 सदस्य असतात. असे दोन्ही मिळून 3 6 सदस्यापासून मॉनिटरी पॉलिसी कमिटी बनलेली आहे. तिचं काम काय आहे? आपल्या भारताचं चलनविषयक धोरण ठरवणे. पॉलिटीचे क्वेश्चन पाहू. भारतीय संविधानातील कलम 324 कोणाशी संबंधित आहे? वित्त आयोग, निवडणूक आयोग, यूपीएससी की कॅग? आता तुम्हाला माहिती आहे कॅगचं कलम किती आहे? कॅगचं कलम आहे 148. किती कलम आहे? 148 हे कॅगचं कलम आहे. यूपीएससीचं कलम किती आहे? 300 थांबा 312 हे कलम कुणाचं आहे? यूपीसीचं 300 कलम हे 312 कलम यूपीसीचं आहे. वित्त आयोगाचं कलम किती आहे? 280. वित्त आयोगाचं कलम किती? 280 हे वित्त आयोगाचं आहे. राहिलं ऑप्शन 1 निवडणूक आयोग. आपलं उत्तर योग्य असणार आहे. तुम्हाला कलम मेन संस्थेची मेन कलम तोंडपाठ असायला हवेत. प्रश्न खूप आलेले आहेत. तर निवडणूक आयोग आपलं योग्य उत्तर आहे. 324 कलम भारतीय निवडणूक आयोगाशी संबंधित आहे. या कलमानुसार लोकसभा, राज्यसभा आणि राज्य विधानसभा, काय म्हटलं मी? लोकसभा, राज्यसभा आणि राज्य विधानसभा आणि राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकांचे अधीक्षण, निर्देशन, नियंत्रण करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. हे अगदी महत्वाचं आहे. काय मी म्हटलं? निवडणूक आयोग कोणाकोणाची इलेक्शन घेतं, कोणाकोणाचं निवडणुका घेतं? तर त्यात 5 आपल्याला तरतुदी आहेत. कोणाचं? एक तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती हे 2 झाले. हे लक्षात ठेवायला पण सोपं आहे. राज्यसभा, लोकसभा हे बरोबर आहे. आणि राज्य विधानसभाचं पण इलेक्शन भारतीय निवडणूक आयोग घेत असतं. लक्षात ठेवायचे. मुख्यालय कुठं आहे? नवी दिल्लीला मुख्यालय आहे. मुख्यालय नवी दिल्लीला आहे आपल्या भारतीय निवडणूक आयोगाचं. संवैधानिक बॉडी आहे का? हो. कॉन्स्टिट्यूशन मध्ये तिचं कलम आहे, म्हणजे ती संवैधानिक बॉडी आहे. मुख्य निवडणूक आयुक्त एक असतो आणि इतर निवडणूक आयुक्त असतात या आयोगामध्ये. मतदार यादी तयार करणे, निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे आणि आदर्श आचारसंहिता लागू करणे ही महत्वाची कामं भारतीय निवडणूक आयोग करत असतो. चला पुढे. आता आपल्याला काही ऍक्ट घ्यायचे आहेत जे आपल्याला सुपरवायझर म्हणून माहिती असायला हवं. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. विधान पहिलं, प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने जनमाहिती अधिकारी PIO नियुक्त करणे आवश्यक आहे. विधान 2, कोणताही भारतीय नागरिक RTI अंतर्गत माहिती मागू शकतो. फक्त एक विधान बरोबर आहे. फक्त 2 विधान बरोबर आहे. फक्त दोन्ही विधाने बरोबर आहेत. दोन्ही विधाने चूक आहेत. माहितीचा अधिकार अधिनियम 2005. आता जर माहितीचाच अधिकार असेल तर कोणताही भारतीय नागरिक RTI अंतर्गत माहिती मिळवू शकतो का? हो, का नाही मिळवणार? त्याच्यासाठीच तर कायदा आहे ना. प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने जनमाहिती अधिकारी नियुक्त करायला हवा. मॅन्डेटरी आहे. त्याच्यामुळे एक विधान बरोबर आहे. त्याच्यामुळे आपलं दोन्ही विधाने बरोबर आहेत. ऑप्शन सी बरोबर आहे. माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 5. कलम कोणता आहे? कलम 5 नुसार प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने म्हणजे पब्लिक ऑथॉरिटीने एक किंवा अधिक पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर
म्हणजेच आपला PIO नियुक्त करणे बंधनकारक आहे, मॅन्डेटरी आहे. आता हा कायदा लागू कधी झालाय? 12 ऑक्टोबर 2005 ला. प्रत्येक भारतीय नागरिकाला माहिती मिळवण्याचा अधिकार आहे. PIO ची नियुक्ती कलम 5 मध्ये आहे आणि माहिती मिळवण्याचा अधिकार प्रत्येक भारतीय नागरिकाचा आहे हे कलम 3 मध्ये म्हटलेलं आहे. आणि माहिती मिळवण्याची मुदत किती आहे? सामान्य माहिती तुम्ही मागत असाल तर 30 दिवसात ती माहिती दिली गेली पाहिजे आणि जर ती माहिती जीवन व स्वातंत्र्याशी संबंधित असेल तर ती 48 तासात दिली गेली पाहिजे. एवढं लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न, बाल न्याय काळजी व संरक्षण अधिनियम 2015 अंतर्गत खालील विधाने लक्षात घ्या. विधान 1. या कायद्यानुसार 18 वर्षाखालील व्यक्तीला बालक मानले जाते. बालक म्हणजे चाइल्ड. प्रत्येक जिल्ह्यात बाल कल्याण समिती, चाइल्ड वेलफेअर कमिटी स्थापन करण्याची तरतूद आहे. फक्त विधान 1 बरोबर आहे. फक्त विधान 2 बरोबर आहे. दोन्ही विधाने बरोबर आहेत. दोन्ही विधाने चूक आहेत. जर तुम्ही हा कायदा पाहिला असेल, बाल न्याय काळजी व संरक्षण अधिनियम 2005 या संदर्भात अभ्यास केला असेल तर तुम्हाला माहित असणार आहे 18 वर्षाखालील व्यक्तीला बालक मानले जाते. त्यामुळे विधान 1 बरोबर आहे. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये बाल कल्याण समिती स्थापन करण्याची तरतूद आहे. हे पण विधान अगदी योग्य आहे. त्याच्यामुळे आपलं सी उत्तर पुन्हा एकदा बरोबर आलेलं आहे. दोन्ही विधाने कशी आहेत? बरोबर आहेत. आता 18 वर्षाखालील व्यक्तीला बालक मानलं आहे. बरोबर. या कायद्यानुसार 18 वर्षाखालील व्यक्तीला बालक मानले आहे. बरोबर. या कायद्याचा उद्देश काय आहे? का केला हा कायदा? तर कायद्याशी संघर्षात असलेली मुले आणि काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांना संरक्षण आणि पुनर्वसन प्राप्त करून देणे हा या कायद्याचा उद्देश असणार आहे. असायला हवा नाही, असणारच आहे. म्हणूनच कायदा केलेला आहे. कायदा काय आहे? बाल न्याय काळजी व संरक्षण अधिनियम 2015. बालकाची व्याख्या 18 वर्षाखालील. ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड कायद्याशी संघर्ष असलेल्या बालकांसाठी असतो, ज्यांचा उद्देश संरक्षण, पुनर्वसन, पुनर्स्थापना आणि बाल हक्काचे संरक्षण हे आहे. मी डबल सांगते कारण तुमची रिव्हिजन व्हायला पाहिजे. पुढचा कायदा राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 म्हणजेच नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. विधान 1. पात्र लाभार्थ्यांना अनुदानित दरात अन्नधान्य मिळवण्याचा कायदेशीर हक्क देण्यात आला आहे. या कायद्याची अंमलबजावणी भारतीय रिझर्व्ह बँक करते. आणि ऑप्शन मी द्यायला मिस झालेले आहे तरी मी ऑप्शन तोंडी देते. फक्त विधान 1 बरोबर आहे. विधान 2 बरोबर आहे. दोन्ही विधाने बरोबर आहेत किंवा दोन्ही विधाने चूक आहेत. कसं आहे याचं उत्तर काय निघणार? आता पात्र लाभार्थ्यांना या कायद्यानुसार अनुदानित दरात अन्नधान्य मिळण्याचा अधिकार कायदेशीर हक्क देण्यात आला आहे का? हो, हा कायदेशीर अधिकार आहे. आणि या कायद्याची अंमलबजावणी भारतीय रिझर्व्ह बँक का करेल? मौद्रिक धोरण कोण करतं? भारतीय रिझर्व्ह बँक. तर अन्न सुरक्षा पाहतं? नाही. त्यामुळे दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. भारतीय रिझर्व्ह बँक कायद्याची अंमलबजावणी करत नाही. त्याच्यामुळे विधान 1 फक्त बरोबर असायला पाहिजे. विधान 1 बरोबर आहे. बरोबर. हा कायदेशीर अधिकार आहे का? हो, कायदेशीर अधिकार आहे की प्रत्येक पात्र लाभार्थ्याला अनुदानित दरात अन्नधान्य मिळायला पाहिजे. नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट कधीचा आहे? 2013 चा आहे. अन्नाचा कायदेशीर हक्क प्रदान करतो म्हणजेच लीगल एंटाइटलमेंट फॉर फूड. पात्र लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण प्रणाली PDS मार्फत अन्नधान्य मिळतं म्हणजे आपलं रेशनचं दुकान. आणि या कायद्यानुसार देशातील 67 लोकसंख्येला अन्न सुरक्षेचे संरक्षण प्राप्त झाले आहे. जिओग्राफीचे क्वेश्चन आलेले आहेत. खालील विधाने विचारात घ्या. विधान 1. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. विधान 2. कळसुबाई हे पुणे जिल्ह्यात आहे. फक्त विधान 1 बरोबर आहे. फक्त विधान 2 बरोबर आहे. दोन्ही विधाने बरोबर आहेत. दोन्ही विधाने चुकीची आहेत. सांगा कोणतं विधान बरोबर आहे? तर कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. नो डाऊट. कळसुबाई हे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. आणि 2 नंबरचं कोणतं आहे? साल्हेर हे 2 नंबरचं महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. कळसुबाई पुणे जिल्ह्यात आहे का? नाही. कळसुबाई पुणे जिल्ह्यात नाही तर ते अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. म्हणजे जुनं कोणतं नगर? अहमदनगर मध्ये हे कळसुबाई आहे. त्याच्यामुळे आपलं फक्त एक विधान बरोबर आहे. उंच शिखर आहे महाराष्ट्रातील आहे. बरोबर. कळसुबाई महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर. बरोबर. उंची किती आहे? 1646 5400 फूट.
सह्याद्री पर्वतरांगेत स्थित आहे. पुणे जिल्ह्यात आहे का? पुणे जिल्ह्यात आहे नाही, चूक आहे इथं, चूक असं असं पाहिजे होतं इथं. उंची किती आहे? 1646. अहिल्यानगर जिल्हा, पूर्वी अहमदनगर जिल्हा असं त्याचं नाव होतं. तालुका अकोले या तालुक्यात आहे. पर्वतरांग कोणती? तर सह्याद्री या पर्वतरांगेत आपलं कळसुबाई, जे की महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे, ज्याची उंची 1646 म्हणजे 1646 आहे. अयोग्य जोडी ओळखायची आहे. अयोग्य म्हणजे जी योग्य नाही, म्हणजे चुकीची जोडी ओळखायची आहे. जेव्हा पण असा प्रश्न येतो तेव्हा असं गोल करायचं, म्हणजे आपल्या लक्षात राहतं की आपल्याला नक्की काय प्रश्न विचारलेला आहे. धरण आहे ते एका साईडला आणि दुसऱ्या साईडला नदी आहे, म्हणजे कोणतं धरण कोणत्या नदीवर आहे असा प्रश्न आहे. जायकवाडी धरण, गोदावरी नदी. उजनी धरण, भीमा नदी. कोयना धरण, कृष्णा नदी. इसापूर धरण, तापी नदी. कोणतं चुकीची जोडी आहे? चला पाहूया. इसापूर धरण तापी नदीवर आहे का? नाही. त्याच्यामुळे ही जोडी, आपली डी जोडी चुकीची आहे. आता पहिले ऑप्शन काय होता पहिला? जायकवाडी धरण गोदावरी आहे का? हो. जायकवाडी धरण गोदावरी नदीवर आहे. कोणत्या जिल्ह्यात? छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद व जालना या दोन जिल्ह्यात आहेत. नदी कोणती? गोदावरी. आणि हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या मातीच्या धरणापैकी एक आहे. म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठे मातीचे धरण कोणते? जायकवाडी धरण, जे की छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात आहे, गोदावरी नदीवर. दुसरं काय होतं? उजनी धरण भीमा नदीवर आहे. कोणता जिल्हा? धाराशिव. आता त्याचं नाव धाराशिव झाले, आधी नाव होतं उस्मानाबाद व सोलापूर. या दोन जिल्ह्यात उजनी धरण आहे. नदी कोणती आहे? भीमा नदीवर. आणि टोपण नाव काय आहे या धरणाचं? भीमा जलाशय म्हणून त्याला ओळखलं जातं. आता तिसरं होतं कोयना धरण, जे की कृष्णा नदीवर आहे. क लक्षात ठेवायचं. कोयना कृष्णा. जिल्हा सातारा. नदी कृष्णा नदीवर. आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोयना धरणावर आहे. पुन्हा एकदा आपल्याला प्रश्न आलेला आहे सायन्सचा. लाल रक्तपेशी हा शेवटचा प्रश्न आहे बरं. लाल रक्तपेशी म्हणजेच आरबीसी शरीरात ऑक्सिजन वाहून नेतात. प्रौढ माणसाच्या लाल रक्तपेशीमध्ये केंद्रक असते. आता आपण मगाशी पाहिलं होतं लाल रक्तपेशीची कालावधी किती आहे जगण्याचा, तर 120 दिवस होता. तिथं काय होतं? लाल रक्तपेशी आरबीसी शरीरात ऑक्सिजन वाहून नेते. कोणाच्या साह्याने? तर हिमोग्लोबिनच्या साह्याने नेते. त्याच्यामुळे विधान 1 बरोबर आहे. तर तुमच्या लक्षात आहे का? प्रौढ माणसाच्या लाल रक्तपेशीमध्ये केंद्रक असते, तर केंद्रक नसते. त्यामुळे विधान फक्त आपलं 1 बरोबर असणार आहे. लाल रक्तपेशी हिमोग्लोबिन हे मध्ये प्रथिन असतं. हिमोग्लोबिन प्रथिन कशात असतं? आरबीसी मध्ये. लाल रक्तपेशी रेड ब्लड सेल. हिमोग्लोबिन आपल्या फुफ्फुसामधून ऑक्सिजन शरीराच्या सर्व पेशीपर्यंत पोहोचवतो. तसेच काही प्रमाणात कार्बन डायऑक्साइड पुन्हा फुफ्फुसाकडे नेण्याचे काम पण आपल्याला आरबीसी करताना दिसतात. प्रौढ माणसाच्या आरबीसी मध्ये केंद्रक नसते. केंद्रक नसते. केंद्रक नसल्यामुळे आरबीसी मध्ये अधिक हिमोग्लोबिन साठवता येतो, जेणेकरून त्यांना ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता वाढवता येईल. मात्र केंद्रक नसल्यामुळे आरबीसीचे विभाजन करू शकत नाहीत. केंद्रकच नाहीये त्यांच्यामध्ये, तर त्यांचं विभाजन होईल का? नाही. सेल डिव्हिजन होऊ शकणार नाही. आरबीसीचे मुख्य काम ऑक्सिजन वाहून नेणे. आरबीसी मध्ये असतात हिमोग्लोबिन. आरबीसी मध्ये केंद्रक असतो का? नसतो. त्याच्यामुळे त्याचं विभाजन होऊ शकणार नाही. आरबीसीचे आयुष्य 120 दिवस. आरबीसीची निर्मिती लाल अस्थिमज्जा म्हणजे रेड बोन मॅरो मध्ये होते आणि नाश होतो प्लीहा आणि यकृतात नाश होतो. आणि सुमारे 4.5 ते 5.5 दशलक्ष रक्त आरबीसीची निर्मिती आपल्या शरीरामध्ये होत असते.